प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत जर महिलांना मोफत शिलाई मशीन करता अर्ज करायचा असेल तर महिलांच्या आधार कार्डवरती CO असणं खूप गरजेचं आहे। CO म्हणजे आपला सांभाळ करणारं। जर सांभाळ करणाऱ्याचं नाव जर आपल्या आधार कार्डवरती नसेल तर तुम्ही मोफत शिलाई मशीनसाठी अर्ज करू शकत नाहीत। हा CO तुम्ही घरबसल्या आपल्या आधार कार्डवरती लावू शकता। तसेच तुम्ही घरबसल्या आपल्या आधार कार्डवरील ॲड्रेस देखील चेंज करू शकता। हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील। चला तर टॉपिककडे वळूया। यासाठी तुम्हाला गुगलला यायचे आहे। गुगलला आल्यानंतर aadhar.uidi.government.in लॉगिन हे वेब सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर इथे एक नंबरचा ऑप्शन आहे माय आधार लॉगिन, यावरती क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर आपल्याला इथे डॅशबोर्ड पाहायला मिळेल। इथे लॉगिनचं ऑप्शन आहे, या लॉगिनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला कुठलाही ID पासवर्ड लागणार नाही। त्यासाठी आपल्याला ज्याचा आधारवर CO लावायचा आहे किंवा आधारवरील ॲड्रेस अपडेट करायचा आहे त्यांचा इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉगिन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे। लॉगिन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्या आधार रजिस्टर जो मोबाईल नंबर आहे त्यावरती एक OTP टाकल्यानंतर लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉगिन केल्यानंतर आपला सर्व्हिसचा डॅशबोर्ड ओपन होईल। मला इथे काय करायचं आहे, ॲड्रेस अपडेट करायचा आहे। ॲड्रेस अपडेट करायचा आहे म्हणजेच किंवा आपल्या आधार कार्डवरती CO लावायचा आहे। त्यासाठी मी 4 नंबरचा ऑप्शन जे आहे त्यावरती क्लिक करणार आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला आधार अपडेट करायचं असलं तर तुम्ही 1 नंबरचा ऑप्शन इथं सिलेक्ट करू शकता। जर तुम्हाला आधार कार्डवरती CO लावायचा असेल हेड ऑफ फॅमिली मेंबर तर तुम्ही या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ते बघा इथं आपल्याला फक्त 50 रुपये लागणार आहेत। जर आपण बाहेर गेलो तर आपल्याला 200 रुपये लागतात। इथे आपल्याला नेक्स्ट या ऑप्शनवरती परत एकदा क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे करंट ॲड्रेस तो इथे आपला ॲड्रेस पाहायला मिळेल। आणि आपल्याला काय करायचं आहे आता, डिटेल्स ऑफ हेड ऑफ रिक्वायरमेंट ऑफ फॉर अपडेट म्हणजे हेड ऑफ फॅमिली मेंबर याचं नाव जोडायचं आहे। म्हणजे आपला सांभाळकर्त्याचं नाव इथे आपल्याला जोडायचं आहे। त्यासाठी आपला सांभाळकर्त्याचा इथे आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर इथे मोबाईल नंबरवरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो रजिस्टर मोबाईल असेल तो इथे शेवटचे 4 अंक आपले इथे येऊन जातील। त्यानंतर आपल्याला सिलेक्ट HO ऑफ रिलेशन विथ द ॲप्लिकंट म्हणजे आपण जे सांभाळकर्ता आपण हे जोडणार आहोत त्याच्यासोबत आपलं रिलेशन काय आहे त्यासाठी आपल्याला यावरती सर्च टॅप करायचं आहे। आणि आपलं रिलेशन सपोज म्हणजे जर तुमचं महिला असेल, महिलेचे लग्न झाले असेल तर सपोज हजबंड जोडण्यासाठी सपोज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर लग्न न झालेली मुलगी असेल किंवा मुलगा असेल किंवा पुरुषाच्या बाबतीत फादरच येणार आहे त्यासाठी फादर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लीगल गार्डियन म्हणजे आपल्या जर कोणी दत्तक घेतलं असेल तर तुम्ही त्यासाठी लीगल गार्डियन पर्याय वापरू शकता। जर आपल्याला वडील नसतील तर आपण मदर या पर्यायाला क्लिक करू शकतो। मला इथे हजबंडचं नाव जे आहे यांच्या आधार कार्डवरती जोडत आहे त्यासाठी मी सपोज या ऑप्शनला क्लिक करीत आहे। त्यानंतर आपल्या काय करायचं, आपण जो फॅमिली मेंबर निवडलेला आहे सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट टाईप त्यासाठी आपलं एक डॉक्युमेंट त्यांचं आपल्या इथे जोडायचं आहे। तुम्ही इथे बर्थ सर्टिफिकेट डॉक्युमेंट, लीगल गार्डनशिप, फॅमिली डॉक्युमेंट इश्यू गव्हर्नमेंट, इंडियन पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड, मार्कशीट 10वी-12वी, मॅरेज सर्टिफिकेट इथे जोडू शकता। मी इथे काय करत आहे मॅरेज सर्टिफिकेट। इथे आणखी खूप सारे पर्याय आहेत त्यापैकी तुम्ही कोणताही पर्याय जोडू शकता। जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बरेचसे इथं पर्याय आहेत। इथं सेल्फ डिक्लेरेशनसुद्धा आहे, सोय घोषणापत्र। मी इथे मॅरेज सर्टिफिकेट हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे। त्यानंतर इथं आपला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर व्ह्यू डिटेल्स अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या गॅलरीमधून आपल्याला डॉक्युमेंट ते इथे अपलोड करायचं आहे। कंटिन्यू टू अपलोड परत आता याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपल्या इथे नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला 50 रुपयाचे पेमेंट करायचं आहे। त्यासाठी या आयकॉनवर राईट क्लिक करायचं आहे। या दोनपैकी एक पर्यायावरती क्लिक करून आपले पेमेंट करायचं आहे। मी इथे 1 नंबरचा पर्याय रोजर पे इस्तेमाल करत आहे। खाली एकदम बुडात मेक पेमेंट हे ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे 50 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। इथे तुम्ही कार्ड थ्रू किंवा नेट बँकिंग किंवा वॉलेट यापैकी तिन्हीपैकी कोणत्या एका ऑप्शनने पेमेंट करू शकता। मी इथे वॉलेट हा पर्याय निवडलेला आहे। इथे फोनपे देखील आहे, फोनपेवरून तुम्ही पेमेंट करू शकता।
त्यानंतर पे नाव यावरती क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता आपलं पेमेंट इथे सक्सेसफुल झालेलं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला डाउनलोड अनक्लॉजमेंट म्हणजे आपली इथे पावती आपल्याला इथे डाउनलोड करायची आहे. हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपली इथे स्लिप आपली इथे आलेली आहे. इथे आपला सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर देखील आलेला आहे, इन्व्हॉइस नंबर देखील आलेला आहे. आता आपले 10 ते 12 दिवसात आपल्या आधार कार्डवरची CO जे आहे ते आता येऊन जाईल. हे करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या शेजारच्या नागरिकांना पाठवा, जेणेकरून त्यांना आधार सेंटरवरती जाण्याची गरज पडणार नाही आहे.